बघा, hello students. Now we are continue practice set 2.1 of chapter number 2 Pythagoras theorem. Now question number 6. Question number 6 is find side and perimeter of a square whose diagonal is 10 centimeter. तुम्हाला स्क्वेअरचा डायगोनल दिलेला आहे आणि साइड फाइंड करायची आणि मग पेरिमीटर पेरिमीटर फाइंड करण्यासाठी साइड फाइंड करावीच लागणार होती. जरी फक्त फाइंड द पेरिमीटर दिलं तर साइड माहित असल्याशिवाय पेरिमीटर फाइंड करता येत नाही. वी नो दॅट पेरिमीटर मीन्स सम ऑफ ऑल साइड्स ऑफ द गिव्हन फिगर. कुठली फिगर असेल तर सर्व साइडची ऍडिशन केली की आपल्याला पेरिमीटर मिळतो. मग तो ट्रायंगल असेल तर 3 साइड ऍड करतो आपण, स्क्वेअर असेल तर 4 साइड ऍड करावा लागतील. आता स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज माहिती आहेत. स्क्वेअर मीन्स इच अँगल इज 90 डिग्री अँड इच साइड आर इक्वल, त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. या ठिकाणी फर्स्ट ड्रॉ द स्क्वेअर. एक स्क्वेअर काढूया अंदाजे. सर्व साइड सेम येतील असा स्क्वेअर घ्यायचा आहे. पहा, अंदाजे जरी काढत असला तरी स्क्वेअर मध्ये ऑल द साइड्स आर सेम. वी नो दॅट दिस. सपोज ABCD is a square and we also know that each angle is 90 degree and diagonal is given. Suppose AD diagonal is 10 centimeter and find out the side. आता आपण काय करूया, साइड सर्व इक्वल असतात. AC x घेतली तर CD पण x येणार आहे मुलांना, BD पण x येणार, AB पण x येणार. स्क्वेअर आहे, ऑल साइड्स इक्वल येणार आहे. आता आपण काय केलंय, लेट, कारण एक्झाम्पल मध्ये काय फिगर दिली नव्हती, आपणच फिगर काढली म्हणून लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ स्क्वेअर. याला आपण स्क्वेअर मानतोय आणि त्याच्यामध्ये AC आणि CD सर्व साइड सेम येणार. एक्स, कारण हा स्क्वेअर आहे, वर उल्लेख आलाय. किंवा का एक्स एक्स आहे तर साइड ऑफ अ स्क्वेअर, साइड ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरची साइड एकदा एक्स मानली की सगळ्या साइड एक्स येणार आहे. आता याच्यामध्ये हा ट्रायंगल जर घेतला आपण, ट्रायंगल ACD पहा, इन ट्रायंगल ACD हा अँगल C 90 डिग्री होतो, कारण वरती तो स्क्वेअर आहे. अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. वर उल्लेख केलाय तरी ज्यांच्या लक्षात येणार नाही का 90 डिग्री, द अँगल ऑफ स्क्वेअर. प्रत्येक अँगल 90च असतो. पहा, अँगल ऑफ स्क्वेअर म्हणून तो 90चा आहे. आपल्याला फक्त तो ट्रायंगल कन्सिडर करतोय आपण, तेवढाच विचारात घेतोय. म्हणून C अर्थात D90, B90, A90, ऑल अँगल्स आर 90. आता राईट अँगल ट्रायंगल झाला तो C90 आल्यामुळं, मग पायथागोरस थेरम यूज करता येईल. AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर, असा पायथागोरस थेरम येईल. एस देअरफॉर AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर आणि त्याचा हायपोटेनियस येणार आहे AD, साइड अपोजिट टू 90 डिग्री. AC CD परपेंडिक्युलर साइड, त्याचे स्क्वेअर एका साइडला आणि हायपोटेनियस साइडचा स्क्वेअर दुसऱ्या बाजूला. हा झाला पायथागोरस थेरम. रिझन देऊया आपण, पायथागोरस थेरम. नाउ पुट द व्हॅल्यूज. AC is x, so write x square, plus CD is also x square, and AD is 10. The hypotenuse is given 10. वाटल्यास इथं लिहा. And AD is equal to 10 centimeter diagonal. आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये तोच हायपोटेनियस म्हणतो आपण. आता एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वी गेट 2x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मध्ये एक्स स्क्वेअर ऍड केलेला आहे मुलांना, आणि इज इक्वल टू 10 स्क्वेअर मीन्स 100. 10 चा स्क्वेअर 100 येणार आहे. देअरफॉर
वी गेट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100 आणि हे इंटू होते ते डिव्हाइड होते अपॉन 2 आणि मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी 2 ने डिव्हिजिबल म्हणजे निम्मे होतील 50च येतील पा मुलांना 100 ला 2 ने डिवाइड करतो म्हणजे निम्मे होतात. आता 50 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. हा कशाचाच परफेक्ट स्क्वेअर नाही आपल्याला माहिती आहे. मग आपण काय करणार स्क्वेअर रूट घेणार स्क्वेअर रूट ऑफ 50 आहे. मग स्क्वेअर रूट ऑफ 50 म्हणजे काय येणार आहे त्याचे फॅक्टर्स पाडता येतील 25 इंटू 2 बरोबर आहे. मग 25 मध्ये 25 चा स्क्वेअर घेतला तर तो 5 येणार आणि स्क्वेअर रूट मध्ये 2 तसेच राहतील पहा. म्हणजे आपल्याला ही जी साईड मिळते ती 5√2 मिळालेली आहे पहा. म्हणजे डायगोनल ज्यावेळेस आपल्याला 10 सेंटीमीटर दिला होता त्यावेळेस त्याची साईड 5√2 प्रत्येक साईड 5√2 5√2 5√2 5√2 आलेली. आता पेरीमीटर फाइंड करायचा म्हणजे काय चारी साईडची सम करायची किंवा 4 इंटू साईड ऑफ स्क्वेअर करायची पहा. बघ आता एखादा मुलगा जर त्याला फॉर्म्युला माहित असेल तर साईड फाइंड करताना साईड ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 इंटू डायगोनल असा फॉर्म्युला वापरून सुद्धा तो साईड फाइंड करू शकतो. थोडक्यात हे सगळं फिगर काढायची गरज राहणार नाही. साईड ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 इंटू डायगोनल. मग त्याने 1/√2 आणि डायगोनल 10 नंतर याचं रॅशनलायझेशन जर केलं रॅशनलायझेशन करायचं म्हणजे काय करायचा डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन म्हणजे रॅशनल नंबर झाला पाहिजे म्हणजे √2 ने खाली मल्टिप्लाय करायचं आणि वर मल्टिप्लाय करायचं त्याला आपण रॅशनलायझेशन म्हणतो. म्हणजे √2 इंटू √2 2 येतात याचा प्रॉडक्ट 2 येतो आणि 2 5 आर 10 तर ही साईड अशी तुम्हाला मिळते. ही सेकंड मेथड आहे अल्टरनेटिव्ह ज्याला फॉर्म्युला लक्षात राहील त्यांनी ही मेथड वापरा. आता मी हीच मेथड वापरली. मग आता पेरीमीटर कसा फाइंड करतात मुलांना पेरीमीटर इज इक्वल टू 4 इंटू साईड ऑफ अ स्क्वेअर. आता फक्त साईड लिहितो फळ्यावरच दिसणार नाही म्हणून 4 इंटू साईड साईड किती आली पहा 5√2 हा प्रॉडक्ट होईल 4 इंटू 5 20 आणि √2. आता हे सेंटीमीटर मध्ये दिलं होतं तुम्हाला त्यामुळं हा पेरीमीटर सुद्धा सेंटीमीटर मध्ये येणार आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा साईड विचारली होती ती साईड आपण एक्स मानली होती. साईड किती आली पहा साईड ऑफ अ स्क्वेअर इज ही आली होती 5√2 सेंटीमीटर अँड पेरीमीटर इज तो आलेला आहे 20√2 युनिट येणार सेंटीमीटर. ती पण लेंथ हे पहा चारी बाजूची लेंथ म्हणजे सेंटीमीटरच येणार एरिया नाहीये. काही मुलं काय करतात सीएम स्क्वेअर लिहितात घाईमध्ये. एरिया असेल तर सीएम स्क्वेअर लिहायचा. फळ्यावरच दिसतंय सगळ्यांना ना क्वेश्चन नंबर 7 is in figure question 7 in figure angle DFE F जवळचा अँगल 90 डिग्री FG perpendicular to ED FG perpendicular to ED ED is the hypotenuse and triangle DFE is a right angle triangle. त्यामुळे आपल्याला इथं राईट अँगल ट्रायंगलची सिमिलॅरिटी आणि जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी यूज करता येते किंवा पायथागोरस थेरम पण यूज करता येतात. FG this value is 12. Second ZD is also given 8. बघा क्वेश्चन मध्ये लिहायचं राहिले माझं ते ZD सुद्धा आपल्याला
एक दिलेले आहेत ते लिहायचे राहिले, ते कुठंतरी लिहून घ्या. तिथं फिगर मध्ये दाखवले जीडी इज 8, फाइंड इझी. जी हे फाइंड करायचे. सेकंड एफ डी हे फाइंड करायचे आणि ई एफ. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की हा ट्रायंगल जो आहे तो ओरिजिनल ट्रायंगल जर विचारात घेतला डी एफ इन ट्रायंगल डी एफ त्याच्यामध्ये हा अँगल डी एफ इज 90 डिग्री. अँगल डी एफ is equal to 90 degree and FG perpendicular to ED. FG perpendicular to ED म्हणजेच हा सेगमेंट FG जो आहे तो परपेंडिक्युलर आहे हायपोटेनियसला आणि हायपोटेनियस आहे ED. हे गिव्हन आहे, फक्त त्यांनी सेगमेंट हायपोटेनियसचा उल्लेख केला नाही, पण केला नाही केला तरी चालेल. एखाद्याने डायरेक्ट असंच लिहिलं FG परपेंडिक्युलर टू ED तरी ते क्लिअर होते, हा हायपोटेनियस आहे फिगर मध्ये, क्लिअर होईल. आता असं असेल तर आपल्याला डायरेक्ट काय यूज करता येतो, राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर काढला, हा टी सारखा आकार झाला की तर जॉमेट्रिक मीन यूज करतात. मग जॉमेट्रिक मीन यूज करताना एफजी स्क्वेअर असं येणार आहे का, एफजी स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस जी ला इंटरसेक्ट झालाय आणि हे दोन सेगमेंट म्हणजे जी डी आणि सेकंड एफ जी यांचा प्रॉडक्ट येणार. जी डी हा आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला होता, जी डी किती आहे तो फिगर मध्ये दाखवलेला असेल. जी डी इंटू हा सेगमेंट आणि हा इथून झालेला सेकंड सेगमेंट तो इजी, आणि याला आपण जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी म्हणतो, जीएम थेरम किंवा प्रॉपर्टी. जॉमेट्रिक मीन बर का मुलांना, जीएम प्रॉपर्टी किंवा थेरम. आता व्हॅल्यूज भरूया आपण याच्यामध्ये. आता व्हॅल्यूज भरल्यामुळे काय होणार आहे पहा, या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की एफ जी म्हणजे 12 आहे, देअरफॉर 12 स्क्वेअर इज इक्वल टू GD is also given 8 and into easy to find out it. easy find करायचे. आता 12 चा स्क्वेअर होणार आहे 144, इंटू 8 डिवाइड होती इज इक्वल टू इझी, आणि 8 ने डिवाइड केल्यावर काय येईल पहा, 8 ने डिवाइड जर केलं तर 8 वन्स किंवा असं डिवाइड करून पहा, तिथं कंप्लीट डिव्हिजन 8 वन्स आर 8, 14 मायनस 8 6 राहतात 4, 8 8 आर 64 म्हणजे हे येतात 18. 8 ने डिवाइड केल्यामुळे ते येतील 18 मुलांनो, म्हणजे ची व्हॅल्यू इज 18 आणि युनिट काय दिलेलं नाही त्यामुळे फक्त 18 लिहा किंवा 18 युनिट्स लिहा, सेंटीमीटर वगैरे लिहू नका. आता तुम्हाला इझीची व्हॅल्यू मिळाली. आता कोणती फाइंड करायची, एफडी. आता ही एफडी फाइंड करताना तुम्ही सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल वापरू शकता. ओरिजिनल ट्रायंगल या ट्रायंगलची सिमिलर आहेत, मग साईड प्रपोर्शन मध्ये येतील. नसेल, खूप गोंधळ जर झाला तर सरळ पायथागोरस थेरम वापरा. हा जो ट्रायंगल तयार होतो तेवढ्यासाठी पायथागोरस थेरम वापरून दोन साईड माहिती, तिसरी साईड फाइंड करता येईल. मग कोणता ट्रायंगल द्यावा लागेल जर सिमिलॅरिटी वापरायची नसेल तर, इन ट्रायंगल डी जी एफ, इन ट्रायंगल डी जी एफ अँगल DGF is 90 डिग्री. हे गिव्हन मधला पार्ट पहा, हा जी 90 डिग्रीचं दाखवलेला आहे तसं त्यांनी सिम्बॉल दिलेलं आहे 90चं, म्हणजे तो गिव्हन पार्ट फिगर मध्ये दाखवणे. मग त्याच्यामध्ये पायथागोरस यूज करता येईल कारण दोन साइड माहिती आहेत आणि हायपोटेनियस ही 90 डिग्रीचा अँगल इथं होतो, म्हणजे हा हायपोटेनियस येणार आहे. डीएफ किंवा एफ डी म्हणा, एकच मिनिंग आहे, एफ डी स्क्वेअर. आणि रिमेनिंग टू साइड्स कोणकोणत्या येणार आहेत, एक जी डी आणि दुसरी जी एफ, जी आता आपण फाइंड केली, किंवा एफ जी, सॉरी ई
ही जी फाइंड केली, जी एफ दिलेलीच आहे आपल्याला, फिगर मध्ये अगोदरच दिलेले, म्हणजे जी डी स्क्वेअर प्लस सेकंड साइड एफ जी स्क्वेअर, एफ जी स्क्वेअर, पायथागोरस थेरम, पायथागोरस यूज केला. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एफ डिफाइन करायची, सो एफ डी स्क्वेअर एज इट इज, जी डी इज 8 स्क्वेअर प्लस एफ जी इज 12 स्क्वेअर. Therefore, we get FD square is equal to 8 चा square is 64 and 12 चा square 144. ऍड करा ते दोन्ही ऍड केले की आपल्याला काय मिळेल पहा. FD स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस 4 8 मिळतील आणि 14 प्लस 6 येतील 20. 208 FD स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे पहा. तुम्हाला एफ डी स्क्वेअर नको, एफ डी पाहिजे, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 208 मिळतील पहा. पण 208 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये. याचे जर फॅक्टर्स पाडले तर काय फॅक्टर्स येतील, ज्याचे एक नंबर असा की त्याचं स्क्वेअर रूट मिळेल तुम्हाला 16 into 13. 4 into 16 into 30. बघा, ज्यांची लगेच लक्षात येणार नाही त्यांना मी फॅक्टर सांगतो. 208 हे जर आपण असं केलं, 4 ने डिव्हिजिबल होते हे तर पटकन लक्षात येईल. युनिट प्लेसला आणि टेन्स प्लेसला हे दोन नंबरला जर 4 ने डिव्हिजिबल असेल तर टोटल नंबरला 4 ने डिव्हिजिबल होतं. 4 into 4 5 are 20 and 4 2 are 12. 4 गुणिले 52. पण ह्या 52चे परत जर फॅक्टर्स पाडले तर यालाही पहा 4 ने 4 into 30. आता 13 चे काय फॅक्टर्स पडत नाही, म्हणजे 4 into 4 16, 16 into 13 हे फॅक्टर्स पडतायत पहा. 16 into 30 आणि मग 4 16 चं स्क्वेअर रूट 4 आणि 13 स्क्वेअर रूट मध्ये तसेच राहतील. तर ही पहिली व्हॅल्यू मिळेल आपल्याला कोणती, एफ डी ची. आणि नंतर ईएफ ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची ती तुम्हीच करा. हा ट्रायंगल घ्यायचा, राईट अँगल ट्रायंगल, बघा मी फिगर मध्ये दाखवलेला. इझी फाइंड झालेली आहे, हे 18 आलेले आहे. या दोन साइड माहिती आहेत आणि हा तिसरा हायपोटेनियस आहे 90 ची अपोजिट साइड. परत तिथं पायथागोरस थेरम वापरायचा. हा ट्रायंगल लिहायचा पहिल्यांदा, इन ट्रायंगल EZF, इथं लिहिलं तसं. अँगल EZF 90 डिग्री G1. मग पायथागोरस थेरम EF स्क्वेअर इज इक्वल टू EG स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर. व्हॅल्यू भरा 18 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. ते स्क्वेअर करून ऍड करा. ऍड केल्यानंतर असा नंबर मिळेल. जर तो परफेक्ट स्क्वेअर नसेल तर असे फॅक्टर्स पाडा आणि व्हॅल्यू फाइंड करा. येईल का दुसरं सोडवता तुम्हाला? Question number 8 is find diagonal of rectangle. Length is 35 and breadth is 12 centimeters. So first draw the rectangle. Suppose P, Q, R, S is a rectangle. Diagonal is given. एक diagonal काढूया. PR डायगोनल काढा, कोणता एक डायगोनल काढा. डायगोनल फाइंड करायचं आहे आपल्याला. लेंथ ज्याची लांबी जास्त असते ती लेंथ म्हणून दाखवतो आपण रेक्टँगल मध्ये. लेंथ आहे 35 सेंटीमीटर आणि ब्रेड कमी लेंथ वाली म्हणजे ही आहे 12 सेंटीमीटर आणि हा डायगोनल हा 90 डिग्रीचा अँगल येणार आहे. आता याच्यामध्ये हा क्वाड्रिलॅटरल आपण ड्रॉ केलेला आहे. सो लेट क्वाड्रिलॅटरल PQRS is a rectangle. हा रेक्टँगल आपण काढलेला आहे. रेक्टँगल. आता याच्यामध्ये PR हा डायगोनल आहे आणि S जवळ 90 डिग्री, कारण each angle
ऑफ रेक्टँगल इज 90 डिग्री. लेंथ एस आर घेतली आपण 35 सेंटीमीटर आणि ब्रेड पी एस घेतलेली आहे 12 सेंटीमीटर. आणि हा एकच ट्रँगल विचारात घ्या. काही मुलं इकडे दाखवू शकतील पी क्यू आर किंवा नाव देताना पी क्यू आर एस असं कुठंतरी एका असं एक डिरेक्शन घेतलं की प्रमाणे नाव द्यायची, चुकायचं नाही. एकदा पी दिलं की इथं क्यू घेतला तरी काही हरकत नाही, पण मध्येच क्रम तोडू नका पी आर एस क्यू असं, नाही तर मग ती चूक होईल. हे पी क्यू आर एस आपण नाव देतो म्हणजे पी आणि आर त्या अपोजिट अँगल असतात, क्यू आणि एस ह्या अपोजिट अँगल्स असतात इन ट्रँगल पी एस आर. अँगल एस हा 90 डिग्री आहे. का तर बरोबर उल्लेख आलेला आहे तो रेक्टँगल आहे, परत रिझन देणं आवश्यक नाहीये पहा मुलांना, कारण रेक्टँगलचा रेक्टँगल मध्ये प्रत्येक अँगल हा 90 डिग्री असतो. आता इथं पायथागोरस यूज केला तर पी आर स्क्वेअर आणि रिमेनिंग टू साइड्स पी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर हा पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. पायथागोरस थेरम व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर काय येईल पहा. देअरफॉर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस 12 चा स्क्वेअर प्लस एस आर म्हणजे 35 चा स्क्वेअर. देन वी गेट पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 12 चा स्क्वेअरचा आपल्याला तोंडी पाठ आहे. 35 चा स्क्वेअर करताना काय करतात, युनिट प्लेसला 5 आलं की स्क्वेअर करणं सोपं असतं. मग 85 येऊ दे, 95 येऊ दे, 75 येऊ दे, युनिट प्लेसला 5 आलं की 5 चा स्क्वेअर 25 लिहायचा शेवटच्या दोन प्लेस म्हणजे टेन्स आणि युनिट प्लेस. आणि त्याच्या अलीकडचा जो नंबर असतो 3च्या पुढचा नंबर 4 येतो, 3 चौक 12 त्याचा प्रॉडक्ट घ्यायचा असतो फक्त, म्हणजे आपल्याला तो 35 चा मिळतो. तुम्हाला अजून 75 चा करायचा असेल तरी काय करणार, हा 5 चा स्क्वेअर 25 आणि 7च्या पुढचा नंबर 8, 7 × 8 7 8 56 झालं, 75 चा स्क्वेअर तयार झाला. तर युनिट प्लेसला 5 आल्यावर असं झटपट स्क्वेअर करायचा, प्रॉडक्ट करायला वेळ घालवायचा नाही. पण कंडिशन काय आहे, युनिट प्लेसला 5 पाहिजे ना, कुठेही नाही यूज करायचं. आता हे दोन ऍड करा मुलांनी, किती येतील 4 + 5 9 येतील, 4 + 2 6 येतील आणि 12 + 1 किती येतील, बरोबर आहे का पहा 1369. आता 1369 कशाचा स्क्वेअर आहे मुलांनो, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, कोण सांगेल कशाचा स्क्वेअर आहे मला, 37. हा 37 चा आहे. बघा नक्की 37 चा आहे का, हे 37 ज्यांना लक्षात येणार नाही हो. बघा अंदाजे 7 × 7 बरोबर. 49. हा त्याच्यामुळं प्रॉडक्ट करून खात्री करा आणि शेवट शब्दात उत्तर लिहायचंय. काय विचारलं होतं, डायगोनल ऑफ रेक्टँगल इज, देअरफॉर राईट डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 37 सेंटीमीटर. बघा पायथागोरस यूज करतो आपण, नाही तर जॉमेट्रिक मीन थिअरम यूज करतो काही ठिकाणी, किंवा सिमिलॅरिटी. हे तीनच प्रकार आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये. अजून ते दोन थिअरम 30 60 90 आणि 45 45 90 अशा प्रकारे याच्यावर सगळे एक्झाम्पल डिपेंड्स आहेत. आता समजलं असेल तर लिहून घ्या.